पहलगाम हल्ल्याचा भारताकडून बदला। पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर हल्ले, दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त। भारतीय सैन्याचं पाकवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर। मध्यरात्री 1:30 वाजता मिसाईल आणि हवाई हल्ले, जैश ए मोहम्मदचं मुख्यालय उद्ध्वस्त। भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं हादरला पाकिस्तान। भारताच्या हवाई हल्ल्यात 90 दहशतवादी ठार। एकोणीसशे 71 नंतर भारताचा पाकिस्तानात प्रथमच हल्ला। पाकिस्तानात 5 ठिकाणी स्ट्राईक। सियालकोट, बहावलपूर, मुरीदकेत दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याचे हल्ले। भारतीय सैन्याचा हाफिज सईद, मसूद अझहरच्या तळांवर अचूक निशाणा। लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मदचं कंबरडं मोडलं। पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर पीओकेवर पाक सैन्याकडून गोळीबार। पाक लष्कराच्या फायरिंगला भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर। तर कारवाईमध्ये पाक लष्कराचे 3 जण ठार, तर पाकिस्तानच्या काही चौक्यांचं मोठं नुकसान। काहीतरी घडणार याची कल्पना होतीच। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया, युद्ध लवकर संपण्याची व्यक्त केली आशा। या ऑपरेशनला मिशन सिंदूर हे अतिशय योग्य नाव। मिशनचं नाव वाचून डोळ्यात पाणी आलं। पती हिरावलेल्या प्रगती जगदाळेंचं विधान, तर मोदींना आमची जाणीव आहे म्हणत जगदाळेंकडून आभार व्यक्त। आज देशासह राज्यात होणार मॉक ड्रिल। मुंबईसह राज्यामध्ये 16 ठिकाणी वाजणार सायरन। नागरिकांना युद्ध प्रशिक्षणाचे देणार धडे। एअर इंडियाकडून आजची सर्व उड्डाणं रद्द। अमृतसर, भुज, जामनगर यांची उड्डाणं रद्द केल्याची माहिती।